नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 29 तारखेला आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर आजकाल आपण पाहत असतो बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही. भरपूर उपाय, भरपूर सेवा केल्या तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या नेहमी येत असतात. तर अशावेळी आपल्याला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधील 14वा अध्याय हा प्रामुख्याने लग्नासाठी किंवा विवाह जुळण्यासाठी फलदायी मानले जाते. स्वामी भक्तांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की ज्या मुलामुलींच्या विवाहात वारंवार अडथळे येत आहेत किंवा काही कारणास्तव लग्न ठरत नाही, त्यांनी 14व्या अध्यायाचे नियमित पठण केल्यास लग्नाचे मार्ग मोकळे होतात. तर मंडळी, आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 11 दिवसाची ही सेवा करायची आहे, ज्यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर ताई, स्वामींच्या चरित्रातील 14वा अध्याय हा लग्नासाठी खूपच प्रभावी मानला जातो. कारण बघा, या अध्यायात स्वामींनी अनेकांचं लग्न जमवलेलं आहे. तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करा. कारण बघा, 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर तुम्ही 19 तारखेपासूनच म्हणजेच 19 तारखेला कुमारषष्ठी हा शुभ दिवस देखील आहे. तर 19 तारखेला तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. परंतु तुम्हाला प्रश्न पडेल की 19 तारखेला रविवार आलेला आहे तरी देखील चालेल. कारण बघा ताई, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 11 दिवसाची सेवा करणे हा अत्यंत सुंदर आणि शुभ संकल्प आहे. स्वामींच्या सेवेसाठी शनिवार, रविवार आणि कोणताही वार वर्ज्य नसमी. स्वतः वार आणि काळाच्या पलीकडे आहेत, त्यामुळे तुमच्या मनातील भाव आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. ताई, स्वामींच्या सेवेमध्ये वार किंवा तिथीपेक्षा तुमच्या मनातील भाव, श्रद्धा आणि सातत्य जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करायची आहे. हा अत्यंत शुभ संकल्प आहे. ही सेवा तुमची गुरुपौर्णिमेच्या आधी पूर्ण झाली तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलैला स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच स्वामींच्या फोटोसमोर नैवेद्य दाखवून आरती करून कृतज्ञता व्यक्त करा. त्या दिवशी शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृताचे काही अध्याय किंवा पुन्हा एकदा 14वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे. कारण मी जी ही सेवा तुम्हाला 2 दिवस अगोदरच हा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामुळे जर तुम्ही आजपासूनच ही सेवा सुरू केली आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे 11 दिवसाचे संकल्पयुक्त सेवा पूर्ण झाली तर मग अशा प्रकारे सर्व करायचं आहे. जर सेवा गुरुपौर्णिमेच्या आधी संपत असली तरीही मधल्या दिवसात कोणताही खंड पडू देऊ नका. रोज एकच ठराविक वेळ पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, रविवारपासून जर आपण सुरुवात केली ह्या सेवेला तरी देखील चालू शकते. जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी 11वा दिवस येत असेल तर त्या महापर्वतावर तुमच्या सेवेची सांगता होईल, जो एक उत्तम योग आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं, ज्या दिवशी आपल्याला सेवेची सुरुवात करायची आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे आपण घालायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. स्वामींचा फोटो असायला हवा किंवा फोटो नसेल, मूर्ती असेल तर मूर्ती हवी किंवा फोटो हवा, काहीतरी दोन्हीपैकी एक आपल्याला ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. त्या अगोदर आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज, मी माझ्या मुलांच्या लग्नासाठी ही सेवा करणार आहे, तर ही सेवा माझी व्यवस्थितपणे तुम्ही पार पाडून द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे. हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊन देऊ नका आणि माझी ही सेवा गोड मानून घ्या. आणि मग तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प करताय तुम्हाला तुमचं नाव बोलायचं आहे किंवा जर तुम्ही मुलासाठी करत असाल तर तुम्हाला मुलाचं नाव, गोत्र बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लग्नातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ही 11 दिवसाची अध्याय 14व्या अध्यायाची सेवा करत आहे, ती स्वीकार करा, असं बोलायचं आहे. आणि मग जे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. या प्रकारे तुम्हाला 11 दिवसाचा संकल्प करायचा आहे. तुम्ही जो वार निवडा तिथून पुढे सलग 11 दिवस रोज एकच ठराविक वेळ, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी वाचनासाठी ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी या सेवेला सुरुवात केली 6 ते 9 तर मग तुम्हाला रोजच्या रोज 11 दिवस 6 ते 9 या वेळेतच तुम्हाला ही सेवा करायची आहे. किंवा तुम्ही संध्याकाळी सुरुवात केली तर मग संध्याकाळची जी वेळ आहे त्या वेळेतच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आणि ती जागा देखील समजा तुम्ही देवघरासमोर
ही सेवेला सुरुवात करणार असाल तर मग देवघरासमोरच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे 11 दिवस. किंवा तुम्ही जर अजून कुठल्या पवित्र ठिकाणी या सेवेला सुरुवात करणार असाल तर मग त्या ठिकाणीच तुम्हाला 11 दिवस ही सेवा करायची आहे. म्हणजे जागा बदलायची नाही. तर तुम्हाला दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी आसनामध्ये बसून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान 11 माळी किंवा 108 मण्यांची माळ असते. तर त्या मण्यांच्या माळेच्या साह्याने तुम्ही रुद्राक्षाची माळ घेऊ शकता किंवा तुळशीची माळ याचा वापर करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. मग त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील 14वा अध्याय आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. ग्रंथ वाचन झाल्यानंतर तुम्हाला निशंक हो निर्भय हो मनारे या अतिशय प्रभावी तारक मंत्राचे दररोज किमान 1 किंवा 11 वेळा पठण करावे. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होत असते. याच्यानंतर मग स्वामींना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या 11 दिवसात रोज स्वामींना पिवळी फुले उदाहरणार्थ झेंडूचा असेल चाफ्याचा फुल असेल तर तो त्यांना अर्पण करायचा आहे. दररोज खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मनुके किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज स्वामी महाराजांच्या पुढे तुम्हाला मुलांच्या लग्नासाठी तुमची मुलगी असेल तर मुलीला चांगला पती मिळावा किंवा चांगल्या ठिकाणी तिचं लग्न जमावं असं बोलायचं आहे. किंवा जर तुमचा मुलगा असेल तर त्याला चांगली पत्नी मिळावी अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. रोजच्या रोज तुम्हाला स्वामींच्या पुढे आपल्या मुलांच्या लग्नासाठी प्रार्थना करायची आहे. आणि मग 11व्या दिवशी सेवेची सांगता करताना तुम्हाला स्वामींना गोडाचा उदाहरणार्थ पुरणपोळी प्रसादाचा शिरा किंवा खीर याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर मग तुम्ही ती खडीसाखर जरी ठेवली तरी देखील चालेल. फक्त मनामध्ये विश्वास श्रद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींवरती तुमचा विश्वास जितका असेल तितका महत्त्वाचा आहे. घराच्या आसपास असणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा अनाथ आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे आणि थोडासा तुमच्या यथाशक्तीनुसार शिदा वाटप करायचं आहे, दान करायचं आहे. किंवा जर काही दक्षिणा द्यायची असेल तर ब्राह्मणाला तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दक्षिणा द्यायची आहे. किंवा गरजू व्यक्तीला काही जर शक्य असेल तर तुम्ही दानधर्म करायचा आहे. आणि मग स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून झालेली ही सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे अशी प्रार्थना करून सेवेची सांगता करावी. जर गुरुपौर्णिमेच्या आधीच तुमची ही सेवा पूर्ण झाली म्हणजे 11 दिवसाची सेवा तुमची पूर्ण झाली तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलैलाच स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्या दिवशी शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृताचे काही अध्याय पुन्हा एकदा 14वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे. तेव्हा गुरुपौर्णिमेच्या आधी संपत असली तरीही मधल्या दिवसात कोणताही खंड पडू देऊ नका. रोज एकाच ठराविक वेळ पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमची सेवा सफल संपूर्ण होईल आणि तुमच्या विवाहातील सर्व अडथळे नक्की स्वामी महाराज दूर. तर बघा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील 14वा अध्याय हा प्रामुख्याने लग्नासाठी किंवा विवाह जुळण्यासाठी फलदायी मानला जातो. याची एक छोटीशी कथा देखील आहे. तर या अध्यायामध्ये श्री गुरुचरित्रातील एक कथेचा उल्लेख येतो ज्यामध्ये एका विद्वानाने गर्वाने एका गरीब आणि अशिक्षित पुजाऱ्याला वादविवादासाठी आव्हान दिले होते. स्वामींच्या किंवा श्री गुरूंच्या कृपेने त्या पुजाऱ्याला अगाध ज्ञान प्राप्त होते आणि त्याचा विजय होता. जरी या अध्यायाची मूळ कथा ज्ञानाशी संबंधित असली तरी पद्धतशीर संकल्पाने याचा पाठ केला असता तो विवाहासमोरील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरतो. तर श्री स्वामी चरित्र सारामृत या अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथाचे तुम्ही नियमितपणे म्हणजे 11 दिवस अशा प्रकारेच तुम्ही सेवा केली पूर्ण भक्तिभावनेने आणि मनामध्ये विश्वास ठेवून मी 11 दिवसाचा संकल्पयुक्त सेवा केली तर बघा काही दिवसामध्येच म्हणजे तुम्ही ही सेवा 11 दिवसात केल्यानंतर 12व्या दिवशी तुम्हाला शुभ वार्ता समजेल. मुलांच्यासाठी स्थळ यायला लागतील. काही दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तसेच बघा याच्यामध्ये काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन करायचं आहे. तर सात्विक आहार तर बघा तुम्ही 11 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही
रोज वाचन करत असाल तर त्या दिवशी घरात मांसाहार किंवा कांदा आणि लसूण वर्ज्य करायचं आहे. पूर्णपणे सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. जरी तुम्ही खात नसाल तरी देखील घरामध्ये देखील बनवायचं नाही. वाचनाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन, धूम्रपान, मद्यपान इत्यादी करायचं नाही. तसेच कोणाबद्दल मनात वाईट विचार आणू नये. वादविवाद टाळावेत आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच नेहमी स्वच्छ स्नान करून धुतलेले वस्त्र परिधान करूनच ग्रंथाला स्पर्श करावा. महिलांनी मासिक धर्माच्या काळात वाचन करू नये. तसेच जमिनीवर थेट न बसता स्वच्छ आसन म्हणजे चटई किंवा कापडी आसन टाकून त्यावर बसावे. वाचन करताना आपले तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. तसेच देवघर म्हणजे वाचन नेहमी देवघरासमोर किंवा घरातील शांत पवित्र ठिकाणी करावे. ग्रंथांची मांडणी ग्रंथ थेट जमिनीवर न ठेवता पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ कापड पसरून त्यावर ठेवा. वाचन सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. स्वामींना नैवेद्य साखरेचा किंवा दुधाचा दाखवावा. मंडळी, स्वामी समर्थ हे अत्यंत दयाळू आणि भक्तांच्या भावाचे भुकेले आहेत. कोणत्याही कारणाने नियमात काही अनवधानाने चूक झाली तर घाबरून न जाता स्वामींची मनोभावे क्षमा मागावी. स्वामींना कडक नियमापेक्षा तुमचा भाव आणि श्रद्धा जास्त प्रिय आहे. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या दिवसापासून 11 दिवसाची ही सेवेला सुरुवात करणार आहात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तसे तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्याचीही मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकते. सेवा महाराजांना रुजू करते. धन्यवाद.